संतोष देशमुखांना मारहाण करताना वापरलेल्या शस्त्रांची माहिती एसआयटी कडून न्यायालयात सादर करण्यात आली। त्या शस्त्रांचं रेखाचित्र रेखाटण्यात आलेलं आहे। ही शस्त्र कोणती आणि कशी शस्त्र होती याबाबतची आकृती दोषारोप पत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे। देशमुख हत्या प्रकरणी आणखीन एक जबाब समोर आलेला आहे। देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारहाण करण्यात आली त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या जबाबामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा हा जबाब दिलेला आहे। या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। तर ज्या शस्त्रांनी मारहाण करण्यात आलेली होती त्याची आकृती कशी होती याचं रेखाचित्र सादर करण्यात आलेलं आहे। यासोबतच या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे तो सुद्धा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये जबाब जो नोंदवण्यात आलेला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तो सुद्धा समोर आलाय। देशमुखांना ज्या शस्त्रांनी अमानुष अशी मारहाण करण्यात आली ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्याबाबतचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब समोर आलेला आहे। या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। स्वानंद पाटील माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। स्वानंद, आपण बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। अतिशय निर्घुणपणे ही हत्या करण्यात आली होती। हत्या करताना आपण बघितलं तर गॅसचा पाईप, गाडीच्या क्लचच्या वायरचा चाबूक आणि लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईप अशा हत्यारानं मारहाण करण्यात आली होती। आणि याच हत्यारानं मारहाण होऊ शकते का असा एक अहवाल या संपूर्ण जे चार्जशीट आहे यामध्ये आलेला आहे। तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने हा अहवाल दिलेला आहे की या हत्यारामुळेच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला आहे का। तर याबाबत स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की याच हत्यारामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत अमानुष पद्धतीने ही मारहाण करण्यात आली होती असं देखील या ह्याच्यात म्हणलेलं आहे। आपण जर बघितलं तर घातक शस्त्र जर कोयता सोडला तर दुसरे हत्यारे नव्हते, मात्र चाबूक, गॅसचा पाईप आणि लाकडी बांबूची काठी या हत्यारानं मारहाण करण्यात आली होती। आणि आता ही संपूर्ण जी माहिती आहे ही चार्जशीट मध्ये आलेली आहे। निश्चित स्वानंद, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।